अतुल दादा, आज मधुकर काजले साहेबांनी केलेलं विधान की जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलजी बेनके यांना हिंदू शब्दाची एलर्जी आहे, हा विधान राजकारणात मोठी चर्चा बनलेला आहे. आपण सुरुवातीलाच त्यांच्या या वक्तव्याबद्दल काय मत व्यक्त कराल? काय झालं, ह्या जुन्नर शहरामध्ये सर्व जाती धर्मातले त्यांच्या देवदिक्तांचे जे श्रद्धास्थान आहे त्याला आजपर्यंत कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी येत नव्हता. तो आदरणीय अजितदादांनी कायद्यामध्ये बगल देऊन तिथं निधी खर्च केलेला आहे आणि बरीचशी कामं ते पूर्णत्वास सुद्धा नाही. पण काही मी पुन्हा एकदा सांगतो, नतभ्रष्ट लोकांच्या ह्या कारवायांमुळं फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतुल बेनकेने आणले म्हणून घुसपेट काढलं आणि सगळ्या कामांना स्टे आलेला आहे. आता तो काम स्टे जो आलाय तो आम्ही आमच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर अजितांच्या मार्फत उठवणार हे मी सांगितलं. आणि तो प्रश्न आत्ताचे नगराध्यक्षाचे शिवसेनेचे उमेदवार त्यांना जेव्हा केला तेव्हा त्याने तिसरंच काहीतरी बोलत राहिले. अहो, कामावर स्टे कोणी आणलाय? ज्यांनी स्टे आणलाय त्यांना एलर्जी आहे का? आम्ही भरपूर कामं केली. तुम्हाला त्याचं मी पाहिलं तर वाचन करून दाखवेल की आपण काय काय केले. ते श्रीरामचं मंदिर प्रभू रामांचं जेव्हा अयोध्येला निर्माण होत होतं तेव्हा त्यांची एक पूर्ण देशभरामध्ये एक समिती स्थापन झाली आणि प्रत्येक तालुक्यात ती समिती प्रत्येकाने हजार रुपये जुन्नर तालुक्यातून गोळा झाले, म्हणजे लाखो रुपये गोळा झाले. पण ते जेव्हा माझ्याकडे आले तर मला पण असं वाटलं ना की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे. तेव्हा या तालुक्याचा सगळ्यात मोठा वर्गणीदार आमचं बेनके परिवार होतं. हे मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण सांगायची वेळ आली. तेव्हा मला काय हिंदूची एलर्जी होती? अहो, हिंदूंचा पुरस्कार करणारा हा अतुल बेनके आहे. याचा अर्थ आम्ही इतर जाती धर्माचा द्वेष करत नाही. जेव्हा ओतूरला वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा झाला, अध्यात्माचा आणि हिंदू धर्माचा तो सोहळा होता, तिथं अतुल बेनकेने 35 लाख रुपये दिले. कोणी दिले पैसे? एवढे दिले का कोणी? तेव्हा काय मला हिंदू धर्माची एलर्जी नव्हती का? होती एलर्जी? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? आपल्या चैतन्य महाराज दिंडी सोहळ्याचं पंढरपूरला मठ निर्माण केलं, मी 5 लाख रुपये दिले तिथं. मी इकडं सांगत बसलो नाही, माझं कर्तव्य आहे हिंदू म्हणून, माझ्या धर्मासाठी मी केलेलं आहे. तेव्हा मला काय एलर्जी होती का? असं बोलणं चुकीचं आहे. मी या जुन्नर शहरामध्ये पण कितीतरी कामं केले. मग मी सांगितलं की नर्मदेश्वर मंदिराला जवळपास 10 लाख रुपये दिलेले आहेत. रोकडे मारुती मंदिरासमोरील सभागृह 1.5 कोटी रुपये दिले. तिचं काम चालू आहे. तेव्हा मी काय हिंदी होतो का नव्हतो? कल्याणपेठच्या गणपती मंडळाला 35 लाख रुपये दिले. त्याचे 1 मजल्याचं काम आम्ही केलं, हे केलं, त्याचं उद्घाटन केलं. गणपती मंडळ गणपती पुरतच त्या पत्र्याच्या शेडमध्ये असायचं, पण आता ते कायम तिथं राहतंय. त्याच्या वरच्या मजल्याला परत अजून पैसे मंजूर केले. त्याला स्टे आणलाय. ज्यांनी स्टे आणले त्यांना जाऊन विचारा कोणाला एलर्जी येते. श्री संत नरहरी सोनार सभागृह 60 लाख रुपये दिले, काम थांबवले, काम चालू आहे प्रगतीपथावर. लोणारळीतलं गणपती मंडळ 10 लाख रुपये. लोणारळी जाऊन बघा, गणपती मंडळ जे फक्त गणपती पुरतच तिथं असायचं, नंतर कोणाच तरी घरात ठेवायचे ते आता कायमस्वरूपी तिथं मंडळाचं मंदिर उभं केलेलं आहे. हे अतुल बेनकेंनी केलेलं आहे. वरचा माळेवाड्याचा मारुती मंदिरासमोर सभागृह 30 लाख रुपये मंजूर केले, काम प्रगतीपथावर, काम थांबवले. कोणामुळे काम थांबलं? कशामुळे थांबलं? हा जरा विचार करा ना. एक वेगळ्या मार्गाला न्यायचं काय काम आहे? जगदंबा माता मंदिर सभामंडप भुईवाडी 55 लाख रुपये दिले. त्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि मग तेव्हा काय मी काय हिंदू नाही का? काय हिंदूंचा विरोध करतो मी? याचं उत्तर काजळे साहेबांनी दिलं पाहिजे. देवांग समाज विठ्ठल मंदिरासमोर सभागृह 30 लाख रुपये. बेळेआळी मारुती मंदिरा सभागृहाच्या समोर सभागृह आणि संरक्षण भिंत 60 लाख रुपये. मळगंगा माता कुंभराळी सभागृह 20 लाख रुपये.
परदेशपुरा गणपती मंडळ 30 लाख रुपये. हे अंबर शेडीत आहेत, ते सांगतील काम झालं का नाही. मग आता मग हिंदू धर्माचं नाही का ते मंदिर? हिंदू धर्माचं आहे ना. त्याचबरोबर परदेशपुरा विठ्ठल मंदिराजवळ सभागृह 90 लाख रुपये. कालिका माता मंदिर कासार समाज सभागृह 50 लाख रुपये. सूर्यकुंड मंदिरासमोर सभागृह 35 लाख रुपये. हे काही हिंदू धर्माचे नाही का? श्री कैकया समाज सभागृह 10 लाख रुपये. श्री शैनेश्वर महाराज मंदिर शुक्रवार पेठ, म्हणजे खाली शुक्रवार पेठ मध्ये 90 लाख रुपये. त्याचं काम थांबवलंय. ज्यांनी थांबवलंय त्याला प्रश्न विचारा त्या नेत्याला. आणि आम्हाला सांगतात की हिंदूच्या विरोधात येते. जे हिंदूचे पुरस्कर्ते हे फक्त राजकारणापुरतं दिखावा देत करतात. ते हरीश भोवळकरला आम्ही उमेदवारी दिली. हरीश कोण आहे? अरे श्री राम प्रभू रामचंद्राचं सेवेकरी करणारी ही 5वी पिढी आहे. RSS मध्ये काम करणारे आहेत, लोकांमध्ये समरस होणारे. यांना आम्ही उमेदवारी दिली, आम्हाला अभिमान आहे. श्री लक्ष्मी माता मंदिर पनसुंबा पेठ 25 लाख रुपये. कालिका माता मंदिर शुक्रवार पेठ 20 लाख रुपये. श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारळी 20 लाख रुपये. कालिका माता मंदिर खारसाव माडवेळा 10 लाख रुपये. श्वेतांबर मंदिर जैन समाज 1 कोटी रुपये. ते थांबलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक जैन समाजाचं दुसरं काय मूर्तीपूजक, त्यांच्यामध्ये कॅटेगरी, त्यांना पण 1 कोटी रुपये अशा आपण पैसे दिलेले. भास्कर घाट जे हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे, त्याच्या संरक्षण भिंत आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये दिले. तेली बुधवार पेठेमध्ये तिथल्या निर्माण करण्यासाठी 10 लाख रुपये दिले. सांगितलं हा. म्हणून कसं आहे, ह्या शहरामध्ये हिंदू धर्माच्या मंदिरासाठी वेगवेगळे जाती धर्माचे हिंदू धर्मातले पोट जात आहे. या गोष्टीसाठी अतुल बेनकेंनी काम केलेले आणि ते आमच्या परिवाराचा असबद्दल बोलतात. कुकडेश्वर मंदिराला आता 3 कोटी रुपये आणले, त्याचं काम चालू आहे तिथं. वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीपासून जुन्नर तालुक्यात कितीतरी लोकांना आपण मदत केलेली, पैसे दिले. दरवर्षी जेव्हा आषाढी वारी असेल, आता कार्तिक महिन्याचा असेल, कितीतरी दिंड्या वारकरी आम्ही तुमची सेवा करतो. ठीक आहे, अतुल बेनकेबद्दल बोललं तर एवढंच काही नाही. पण तुम्ही वल्लभशेठ बेनकेबद्दल बोलता, बेनके परिवाराबद्दल बोलता. तुम्हाला निवडणूक कुठल्या दिशेने न्यायचे हे आमच्या लक्षात येतंय, पण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. अहो तुम्ही स्वकीयांना फसवलं तर आम्ही तर लांब राहिलोय. लोकांचे सगळं लक्षात आलेले काय करू शकतो एखादा माणूस. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्हाला कोणाच्या नादाला लागायचं नाही, आम्हाला कोणावर टीका करायची नाही. पण आरे जर केलं तर कार्य करण्याची धमक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. का तर या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मरते दम तक या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा करतच राहणार. बजरंग दलाची रॅली असेल, गुढीपाडव्याची असेल, रामनवमीची असेल, शहरातच नाही पुढे तालुक्यात असली, दुर्गा माता दौड असेल, अहो सगळ्या गोष्टींनी मी मदत करून त्याच्यामध्ये सहभागी झालोय. तेव्हा मग त्यांनी पाहिलं नाही का अतुल बेनके कुठं होता. म्हणून आपण बोलताना तारतम्य बाळगा, एक चांगल्या पद्धतीने करा, बोलण्याची भाषा आपली ठेवा आणि चांगल्या पद्धतीने मार्गाने आपली इलेक्शन 8 दिवसाची. मग आपण काय बोलतो, लोकांना काय सांगतो. म्हणून आपण सर्वांनी, सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने ही इलेक्शन पुढे पार पडूया. एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे.